समयाशी व्हावे सादर काय जसं देव ठेवील तसं राहतोय. करकटेवरी ठेवून या असा तो पांडुरंग भेटतोय. आणि तो तिथं पण आहे आणि इथं पण आहे आणि वारीमध्ये पण आहे. तुमच्यासारखं आमचं दुखणं जाईन. ही एक पडद्यामागची कथा आहे. सर्दी वगैरे झालं ना, आजारी पडलं ना, हे गरम गरम प्यायचं आणि झोपायचं, दुखणंच जातं सकाळी. की वारी हा म्हणजे साक्षात भगवंताची प्राप्तीचा विषय. मित्रांनो, रामकृष्ण हरी. तर कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण छान असं पादुका पूजन संत सोपान काका यांचं. आपण आगमन सोहळा बघितला, पालखी बघितली, एकदम छान छान दृश्य आपण एन्जॉय केले. त्याचा हा पार्ट 2 आहे एकाच दिवसाचा. तर आता आपण बघणार आहे की वारकऱ्यांची शिस्त कशी असते. जेवण चालू आहेत पंक्तीमध्ये, आपल्याला पण जेवायचं कारण आपल्याला पण भूक लागली. आता जेवणाची शिस्त, जेवण चालू होण्याच्या आधी प्रार्थना असते. थोडीशी मिस झाली पण ठीक आहे. पण जेवल्यानंतरचे पंतरवाल्या त्यांचं सगळं आता आपण पडद्यामागची कहाणी आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि वारकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आता पूर्ण पटांगणामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचं जेवण चालू आहे. एकदम छान असा अनुभव आहे. म्हणजे मी तर आयुष्यात पहिल्यांदा अनुभवते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की त्यांनी जेवणाची तयारी चालू होती, शेंगुली बनवली होती, एकदम पौष्टिक अशी भाकरी होत्या रुचकर अशा. तर आता आपण ते बघूयात की त्यांना जेवण कसं वाटतंय किंवा ते जेवणाचा आनंद ते कशा प्रकारे घेतात. काय काय आज जेवायला काय काय? आज भात आहे, शिरा आहे, हे बघ जवळ येऊन दाखवा. आहे, भाकरी आहे ज्वारीची. हे बघा, ज्वारीची भाकरी आहे, शेंगोळे पौष्टिक असे, भात आणि गोड म्हणून शिरा. हा एक नंबर आणि अप्रतिम जेवण आहे. कसं वाटतं जेवण? हे 5 स्टार हॉटेल काही कामाचं नाही. हे आपलं कसं पंक्तीमध्ये ज्ञानोबा तुकारामांचं नाव घेऊन आपण हे जेवण करतोय, त्यातच खरं आयुष्याचं समाधान आहे. काय आहे का नाही? चला, आता आपण यांना सबस्क्राईब करून दिलेलं आहे. आता उद्या आपला व्हिडिओ येणारच आहे. सगळ्यांनी व्हिडिओ पहा, तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यासारखं आमचं दुखणं जाईन. तुमच्यासारखं आमचं दुखणं जाईन. आमच्यासारखं आमच्यासारखं तुम्हाला गोळी नाही लागायची, औषध नाही लागायचं. मला सर्दी वगैरे झालं ना, आजारी पडलं ना, हे गरम गरम प्यायचं आणि झोपायचं, दुखणंच जातं सकाळी. शेंगोळे ना, हे बघा. हो, शेंगुळे. हा, तर आता आपण आहोत आपल्या वारकऱ्यांसोबत आणि आता हा आहे पार्ट 2. तर बघू शकता सगळ्यांचं जेवण वगैरे सगळं उरकून सगळे जे आपले वारकरी आहेत ते विसाव्याला बसलेले आहेत. तर आपण या आरामामध्ये त्यांना भंग करणार नाही. आपण फक्त एक तुम्हाला माझा एक ह्या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की आपण वारकरी म्हणजे काय, आपण वारकरी फक्त रस्त्याने चालताना दिंडी म्हणजे सगळं काही नाही. ही एक पडद्यामागची कथा आहे. जेवण झाल्यानंतर काय असतं, वारकरी विसाव्याला थांबल्यानंतर काय असतं, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. इथं सगळं स्वयंपाक चालू होता. आता स्वयंपाक झाला, सगळं झालं. आता काय हे बघा, थोडंसं जेवण कमी पडलं तर इथं लगेच पीठ मळायचं काम चालू आहे. तर परत चपात्या भाकरी भाजायचं काम चालू होऊन जाईल. आता वाजले साधारणतः 11 वाजता आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो असतो आणि आपण म्हणलं असतं मला जेवायला पाहिजे, तर म्हणले असते पळा घरी, बंद झालं आमचं किचन. पण हे किचन असतं ना आपल्या वारकरी संप्रदायाचं, ते कधी पण आणि केव्हा पण चालू असतं. तर हे आपले आचारी आहेत. तर आता काय जेवण झालं तर मग परत कसं काय लागले कामाला? आता जरा कमी पडलं नाही थोडं, कमी त्यासाठी पब्लिक जास्त नाही नाही म्हणतच नाही आपण. नाही, जे काही काही किती उद्यान किती वाजवले, आपल्याला वारकऱ्यांची सेवा करायची, याच्यामध्ये सगळे हाच आपल्या संप्रदायाचा मोठेपणा आहे, बाकी काय नाही. तर हा आहे आपला आजचा मेनू. बघा, भात आहे, गोड शिरा आहे, पौष्टिक असे शेंगो आहेत आणि आपली एकदम सुंदर अशी भाकरी. आता मला थोडीशी सर्दी जाणवत होती, आता सगळे आपले म्हणले की थोडासा रस्सा पी, एकदम छान होशील, टकाटक होशील, काय गोळी बिळी घ्यायची काय गरज नाही. आता आपण जेवण करूयात आणि पुन्हा भेटूयात. सगळ्यात मेन म्हणजे जेवण करून झाल्यानंतर आपला कचरा, आपापली पत्रवाळी उचलून यांनी सगळ्यांनी अशा पद्धतीने एका गोणीमध्ये ठेवलेली. आता पुढे जाऊन एखादी कचरा पेटी बघून विल्हेवाट लावतील. त्याच्यावर कळतं की दिंडीमध्ये शिस्तबद्धता किती प्रामाणिकपणे असते. तेच आनंद वाटला. असा सोहळा कुठे नाही. कसं आहे की वारी हा म्हणजे साक्षात भगवंताची प्राप्तीचा विषय. बर, दुसरा विषय ना, आम्हाला दुसरं काही दिसत नाही. ते फक्त जे भेटे होते ते बाणीचे भगवंत या मुक्तीप्रमाणे अगदी आचार्यापासून तर फार म्हणजे सेवा करणाऱ्यापर्यंत सगळे आम्ही वारी म्हणजे देव पाहतो. घरचा परपंच सोडून तुम्ही इथं आले एवढा. प्रपंच सोडणं म्हणजे मागे पुढे राहे सांभाळता आली आगत निवारा, ही जे तुकाराम महाराजांचं जे काही म्हणजे वर्म आहे ते आम्ही आमच्या आचरणात आणतोय. आम्हाला माहिती आहे, पाठीमागे ते सगळं सांभाळतो. वारी वारी जन्म मरणाते वारी. वारी, आणि बस, पडलं बस. आता संकटने वारी.
तर संकट निवारण करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आगाध निवारा. मागं पुढं तो विठ्ठलच उभा आहे, पांडुरंग परमात्मा. एवढा तो गोड आहे ना, सुंदर आहे ना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हा करकटेवरी ठेवून या. असा तो पांडुरंग भेटतोय. आणि तो तिथं पण आहे आणि इथं पण आहे आणि वारीमध्ये पण आहे, सगळीकडे आहे. जगभर भरलेला हा देव अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याची. असा तो भगवंत आहे. बस यांनी तर आपल्याला एक मंत्रमुग्धच करून टाकलेलं आहे. इथं प्रत्येक जण आपापल्या स्वतःची काळजी घेतोय. हे बघ सगळे इथं अंगाला लावायची मलम. म्हणजे काकांचं काय चाललंय? कपडे शोधता, सकाळची तयारी चालू आहे काय? कपडे सकाळचं सकाळी तयारी. काय नाही म्हणलं चाललंय, जरा पाय बी थोडं दुखतात. पाय दुखतात ना? पाय दुखतात, थोडं मलमपट्टी करून आपापले जरा उद्याच पाय दुखले नाही पाहिजे ही पांडुरंगाच्या चरणी आमची प्रार्थना आहे. हा. तर आमचा सुखद प्रवास हो. उद्या 2 दिवस तोंडले बोंडले आणि त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. आणि तुमच्यासारखे तरुण आम्हाला सुद्धा चांगल्यापैकी सहकार्य करून प्रेमाचं बोल देतात की वारकऱ्यांना चांगली तब्येत राहावं चांगली याच्याकडे तब्येत. तुम्ही. बरं, तुम्ही काय करताय आता? काय तेल लावताय का? आता तेल लावतोय, खोबरं तेल, पायाला असे जळजळ होती हा. आणि पाय दुखतात. आता आज किती किती किलोमीटर चालले आज? आज आमचा 25 ते 26 किलोमीटर प्रवास आहे. कालचा मुक्काम कुठं होता? कालचा मुक्काम बारामती. बारामती. लासूर नाही. लासूर. आता उद्या किती किलोमीटर? उद्या 25 किलोमीटर. ऊन वारा पाऊस किती गर्दी सगळ्या असो. समयाशी व्हावे सादर. काय हो. जसं देव ठेवील तसं राहतोय. काय घरी कोण कोण असतं? घरी आता सुनबाई, मुलगा, काय सगळा परपंच ते सोडून तुम्ही इकडे त्यांचे, हा जोडीने आले? अरे वा वा. मिसेस आणि मी दोघंही आलेले आहे. काय गेली 15 दिवस घरचं काही बघायचं नाही, फक्त एकच अरे वा. जोडे भाऊ. हा हा हा. चोपदारकी करतो गेली 15 वर्ष. काय आता आमच्यासारख्या लोकांना चोपदारकी म्हणजे नसतं माहित. काही लोकांना, नवीन पोरांना चोपदार म्हणजे काय हे सांगा समजून. चोपदार म्हणजे दिंडीचे संरक्षण, लोकांना लाईनीत लावणे आणि व्यवस्थित त्यांना पावलं वगैरे उचलायला होतात की एकमेकाच्या अंगावरती येऊ नये. गाड्या, ट्रक्स, हा, हा. काय इतर परगावात एखाद्या ठिकाणी काय घटना झाली तर आमच्या वारकऱ्यांना आम्ही संरक्षण करतो. शिट्ट्याद्वारे रांगेत लावायचं नियोजन करतो आम्ही. बाहेरची व्यक्ती घुसू नये किंवा अन्य काहीतरी आमच्या निदर्शनात आले की कोणी गावागावचे एखादा टवाळखोर वगैरे दिसला त्याला बाहेर आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो. आणि हे काम आम्ही करीत असतो. सिक्युरिटी म्हणजे थोडक्यात दिंडीची सुरक्षित तुम्ही बघता. हा चोपदार ही ड्युटी असते. अंतरून पाकडून काहीच नाही. या बघा प्लास्टिक आहे सगळं. या बघा पूर्ण प्लास्टिक. म्हणजे कशा सुद्धा परिस्थितीमध्ये. आणि सगळे शेतकरी आणि सगळे मोठे मोठे बरं का, असं कोणी नाही. सगळ्यांच्या घरी बागायची जमीन आहे, सगळे मोठे माणसं आहेत. श्रीमंत गरीब असं काय नाही. इथं फक्त एक वारीसाठी, पांडुरंगाच्या भक्तीसाठी लोक जमलेले आहेत बस. तुम्ही काय काय आणले सोबत? अरे बाबा पूर्ण बॅगच भरलेली आहे खाद्यपदार्थांनी. 5 जणांचं आहे ना हे. 5 जणांचं एकच आहे का? हो हो हो. घरच्यांनी एकदम बिस्किट, कोलगेट. पण आहे काही आपलं 8 दिवसाचे 15 अरे वा, चटणी एक नंबर चटणी. पुढं काही सोय नाही झाली आपली तर आपण उपाशी काय राहणार नाही. हे जवळजवळ यांची 15 ते 20 दिवसाची सोय. पण सोय झाली झोपायची. सगळ्यांची लगबग आहे. आता रोज एवढं चालायचं आणि रोज एवढं काय रोज चालायचं. एवढं झोपायचं. ते पाण्यावाले झोपले, ते पाणी फिल्टर पाणी. हा, हा. म्हणजे प्रत्येकाचं डिपार्टमेंट आपापलं वेगवेगळं आहे. हा. तर आजचा होता पार्ट 2 चा व्हिडिओ. तर आता आपण दिंडीमधल्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांसोबत आहे. पण आजचा जो व्हिडिओ होता तो लोकांना वारी किंवा दिंडी म्हणजे काय असतं की लोक फक्त बघतात की बाबा पालखी चाललेली आहे, लोक देवाचं नामस्मरण करतात आहे. पण ह्या वारीमध्ये पडद्यामागची काय गाथा आहे, ह्या वारीमध्ये वारकऱ्यांची शिस्त काय असते, वारकऱ्यांचं शिस्तीबद्दलचा प्रामाणिकपणा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. वारकरी संध्याकाळची क्षण असतील, त्यांचं जेवण बनवणं असेल, त्यांचं राहणीमान असेल, ते दिंडीमध्ये कसं असतं हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं सुद्धा आहे. याचाच अनुभव आपण आपल्या या कार्यकर्त्यांना विचारणार आहे. अध्यक्ष साहेब, तुम्ही हे सगळं मॅनेज करताना तुमच्या डोक्याला किती ताण असतो? बरोबर. आता ही दिंडी आमची सुरुवात होण्यापासून प्रस्थान जागृत आम्हाला 15 दिवस नियोजन करावं लागतं. गाड्यांचं नियोजन करायचं, तंबूचं नियोजन करायचं, आचार्य असू द्या, त्यांच्या हाताखाली महिलाचं असू द्या, गड्यांचं असू द्या,
वारकरी टाळ पकवा त्यांना सगळ्यांना हँडल वगैरे छापून कळवायचं काम असू द्या, सगळं अगोदर 15 दिवस आम्हाला कार्यक्रम करावा लागतो. इथं आता किती लोक आहेत? इथं 150 लोक आहेत. पण विशेष म्हणजे या 150 लोकांमध्ये सगळ्यांनी आपापलं डिपार्टमेंट वाटून घेतलेलं आहे. स्वयंपाकाचं वेगळं असेल, किंवा मग तंबू ठोकायचं वेगळं असेल, गायनाचं वेगळं असेल, पाण्याचं वेगळं असेल, हे सगळे डिपार्टमेंट एकदम शिस्तबद्धपणे वाटून घेतलेले आहेत. 150 लोकांना सांभाळायला एकही पोलीस नाही. सगळं मॅनेजमेंट सगळ्या वारकऱ्यांचं, मी असं म्हणाल यांचंच नाही, इथल्या प्रत्येक लोकांचं प्रामाणिकपणा आहे. आम्ही ठरवल्याप्रमाणे आदर्श दिंडी आपली राहिली पाहिजे समाजात. पारदर्शक कारभार आम्ही ठेवला आहे. याच्यातून लोकांना काय आदर्श घेता येईल आणि वारकऱ्यांची सेवा कशी करताना आपण हे आम्ही शोधलं. त्यांना वेळेला फिल्टर पाणी पोचलं पाहिजे, त्यांची वैद्यकीय सेवा, त्यांना येताना औषधाचे सगळे बॉक्स वगैरे आपलं काय लागतं ते इमर्जन्सी ते पण आम्हाला डॉक्टर देतात. बरोबर व्हिजिटला पण डॉक्टर असतात. फक्त जेवण खावण नाही तर प्रत्येकाच्या आरोग्याबाबत सुद्धा तेवढीच काळजी घेतली जाते इथं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण म्हणजे मी जेवलो इथं आत्ता. असलं जेवण मी खरं सांगतो, व्हिडिओ चावले म्हणून नाही, पण असलं जेवण मी आत्तापर्यंत आहे ना कुठंच जेवलेलं नाही, कुठंच माझ्या घरी पण जेवलेलं नाही. एवढं सुंदर आणि अप्रतिम जेवण येतं. सगळ्यांनी एकदा तुम्ही जे बघतात ना त्यांनी एकदा वारीमध्ये जाऊन इथलं एक जेवण आहे ना एकदा चाखून बघा. चांदण्यांच्या छताखाली आणि आपल्या धरणी मातेवरती जे जेवणात जी मजा आहे ना ती कुठल्याच 5 स्टार हॉटेलमध्ये नाही. याला तुम्हाला खर्च पाणीचं कसं नियोजन असतं, पण तुम्हाला खर्च वगैरे कसं काय? खर्च आम्ही गाव पातळी वर्गणी गोळा करतो लोकांकडून. लोक ऐच्छिक देणार ती आम्ही जबरदस्ती करीत नाही. आधी आमचे विश्वासांचं आम्ही काही थोडंफार सेस 1000 असो 2000 ते ठरल्याप्रमाणे त्यांच्याकडून घ्यायचे. नंतर वारकऱ्यांकडून बेशी कमी स्वरूपात कसं करता येईल त्यांना आम्ही आता सध्या 1100 रुपये घेतो. 1100 रुपये त्यांना आम्ही चहा देतो, नाश्ता देतो, 1 टाइम 2 टायमाचं जेवण, सगळी चहा पाणी सगळी व्यवस्था आम्ही 1100 रुपयात करतो. पुन्हा जाताना आम्ही काही परतीच्या वारीला त्यांच्याकडून पैसे घेत नाही. रिटर्नला पण म्हणजे घरपोच तुम्हाला ती सेवा आहे. अच्छा. आणि प्रत्येक ठिकाणी फिल्टर पाणी असतं. फिल्टर शिवाय दुसरं पाणी वापरत नाही. तुम्हाला काय वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आता ही वारीची परंपरा गेल्या 800 वर्षापासून चालू आहे, तर तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये काय इम्प्रूव्हमेंट झालं पाहिजे, किंवा सरकारकडनं तुम्हाला काय अपेक्षा राहील, की बा आमची वारी तर चालू आहे याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षा काय राहील लोकांकडनं, बाकीच्यांनी तुम्हाला सहकार्य कसं केलं पाहिजे? सरकारकडून तसं नियोजन होते. शौचालयाची एक अडचण असते ती वेळेत करतात. पुन्हा त्यांच्या ॲम्ब्युलन्स गाड्या असतात, जर इमर्जन्सी काय झालं त्यांची ती एक सुविधा इमर्जन्सी आहेत. डॉक्टर सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे जिथं त्यांची काय अडचण असतो एखाद्या दिंडीवाल्यांची ती पण सहकार्य करतात. आणि आता नवीन त्यांनी शासनाने आम्हाला 20,000 रुपये पाठवले, ती कायमस्वरूपी अनुदान ठेवलं तर आणखी सोयीचं होती. हे शासनाकडून सुद्धा त्यांना म्हणजे जी पाहिजे ती आणि समाधानपूर्वक अशी मदत होती. आणि तुम्हाला असा कोणता अनुभव आलाय की समजा गावातले काही टवाळखोर मुलं असतात किंवा ते त्रास द्यायचा प्रयत्न करतात, असा काही अनुभव कधी? आता वारकऱ्यांच्या बाबतीत आहे ना नाही कोणी टिंगल मस्करी हा विषय नाही हो. वारकऱ्यांची आदरच करतात लोक. वारकरी हे मोक्षाचे अधिकारी, इतकं ताकदीच माणसं आहे वारकरी. आणि पूर्वजन्मीचं सुकृत असल्याशिवाय वारीला सुद्धा येऊ शकत नाही माणूस. म्हणजे ती आपली इच्छा नाही, ती देवाची इच्छा पाहिजे वारी मध्ये येण्यासाठी. आणि पूर्वजांची पुण्य आहे. बरोबर. हा, त्याच्यामुळे आपण इकडे येतोय ना. आणि मुलं आपली सगळी स्वावलंबी केले, त्यांना त्यांच्या पाया उभी केली मुलांनी. एक मुलगी आमची शिक्षक झाली, एक मुलगी पोलीस आहे, एक मुलगी PSI झाली, मुलगा इंजिनियर होऊन तो आज एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. त्याला 1 लाख रुपये पगार आहे. आम्ही वारी करतो नवरा बायको दोघं. नाही, वारी ही आयुष्यात एकदा केलीच पाहिजे. पोलिसांवर ना आठवलं की आपल्या ग्रुपमध्ये एक आपले रिटायर ऑफिसर सुद्धा आहेत. तर कॅमेरा तुम्ही इकडे फिरवला तरी काय अडचण नाही. तुम्ही काय सांगता, तुम्ही आताच रिटायरमेंट स्वीकारली? मध्ये आनंद होतो. यापूर्वी माझे वडील करत होते. बरं. मी ज्यावेळेस दुटी असताना मी संत तुकाराम महाराजांच्या बरोबर 7 वर्ष सेवा केली. त्यानंतर माऊलींच्या बरोबर 7 वर्ष केली. आता सोपान काकाच्या बरोबर 7 वर्ष आहे माझं. वारीची व्याख्या काही शब्दामध्ये मी करू शकत नाही. वारीमध्ये आल्यावर काय होतं हे मला माहिती आहे. तुम्ही ज्यासाठी केला होता 8 तास, ते आता अवघ्या काही 40 किलोमीटर वरती राहिलेलं आहे. आपण एक साधारणतः 3 ते 4 दिवसामध्ये आपण पांडुरंगाला भेटणार आहात. थकवा गेलाय की अजून म्हणजे उत्सव वाढला आम्हाला. कधी पोहोचतोय पण असं पण झालं एकदा जाऊन चंद्रभागेचं स्नान करणं, प्रदक्षिणा घालणं, पुन्हा भजन करीत उत्साह वाढला आमचा. अजून वाढ. हो, अजून वाढला उत्साह. आम्हाला असं वाटतं कधी पंढरपूरमध्ये पोहोचल आणि कधी चंद्रभागेचं स्नान करीत. हे होते सगळे तळेगाव ढमढेरेचे गावकरी, ज्यांनी गेल्या 15 वर्षांपासून ही वारीची परंपरा त्यांच्या गावात चालवलेली. की आचार्य माऊली, आमचं त्यांचं नाव माऊली. बर. इतकं स्वयंपाक छान करता. आणि आचार्य 6 महिला आहेत. चपात्या भाकरी
एवढ्या भारी करतात तर घरी पण मिळत नाही एवढ्या खायला चांगल्या. घरी तुम्ही तर त्यांच्याच गावातले, आम्हाला पण भेटत नाही एवढं छान खायला. कुठे आचारी, कुठे त्यांना बोलावर माऊली, ज्यांनी आम्हाला छान छान भाकरी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा. छान एकदम अप्रतिम माझा स्वयंपाक केलेला आहे, अप्रतिम सगळ्यांना ताजं अन्न दिलेलं आहे, एकदम छान वाटलं. त्यांना माऊलीला सुद्धा सांगितलं मी, माऊली बसा इथं, बसा, या चला बसा लवकर. काय सांगताल, तुमचं लय कौतुक होतंय. आता स्वयंपाक तसा करतो तो, एकदम उत्कृष्ट स्वयंपाक राहते सगळ्यांना. आता माऊलींचं कौतुक खूप झालेलं आहे या ठिकाणी. का माऊली बस ना, का अजून करून घ्यायचं नाही बस. तर आता आपण यांना जास्त त्रास नको द्यायला. यांना सकाळी आता बरोबर 4 कितीला निघायचं, सकाळी 4ला निघायचं. शार्प. वारकरी शिस्तीबाबत एकदम खतरनाक असतात, कठोर असतात, त्याच्यामुळे हे 3ला पण उठून असू शकतात. का माऊली? आणि 3ला उठून त्यांचं सगळं आंघोळ वगैरे करून हे बरोबर 4ला इथून निघणार आहे. त्यामुळे आता आपण यांना आराम करू देऊ. जेवण आमचं चांगलंच असतं. नाश्ता असतो, चहा असतो, संध्याकाळचा चहा असतो, संध्याकाळचं जेवण असतं, गोळ्या औषधं सगळं असतं. डॉक्टर येतात आमच्या तळेगाववरनं, इंजेक्शन कुणाला लागलं तर ते देतात. आणि तसं सगळं व्यवस्थित आहे. खेळत मिळत गोळ्या मिळाली सगळं असं विचाराने सगळं आम्ही करीत असतो, काय करायचं असं तसं. अगोदर 17 नंबर मध्ये चालू होते माऊली बरोबर हा, धाडगे दिंडी चाकणची. बरं आणि आता मग मुलांनी सांगितलं, मी यांचं काय ऐकत नव्हते. हा, मुलांनी सांगितलं "आई, आपल्या गावची दिंडी आहे, हा. त्यांच्या बरोबरच जातो." मग त्यांच्या बरोबर आता 6 वर्ष झाले. नाही आता अध्यक्षांसोबत सुद्धा बोललो मी, त्यांचा पण स्वभाव एकदम खेळीमेळीचा आहे, छान एकदम, काय अडचण नाही. ते अध्यक्ष आहे पण ते अध्यक्ष सारखे वागत नाही. वागत नाही नाही, अध्यक्ष समोर आहे म्हणून तुम्ही असं काही बोलत नाही ना. नाही तर अध्यक्ष होते, थांबा बघा उद्या भेटू तुम्हाला परत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगलं आता काय आहे, वातावरण पावसा पाण्याचं वातावरण आहे. आजारी माणूस लवकर पडतं, तसं आहे थोडंसं मी पडलेलो आहे आज. ठीक आहे, त्यांनी मला शेंगोळ्याचं पाणी सुद्धा पाजलेलं सगळ्यांनी मिळून. त्यामुळे आता मी उद्या तर बरं होणार, त्याचा काही विषयच नाही. तर म्हणजे छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. माझं हे पहिलेच वर्ष आहे. सगळ्यांना सांगतो की मी कोणत्या तरी वारीमध्ये 1 दिवस होईना आलेलो आहे, थोडक्यात पाहुणा म्हणून का होईना, पण त्यांनी मला एवढं आपलंसं करून घेतलं आज की मला असं वाटत नाही का मी आज भेटलोय म्हणून. असंच तुम्ही छान छान प्रत्येक वर्षी वारी करत जा. पांडुरंगाच्या चरणी माझी हीच प्रार्थना राहील. आणि तुमचं आयुष्य असंच तुम्ही अजून 100 वर्षाचा वारीचा टप्पा पार करावा, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल नाथ महाराज की जय. जय. आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. राम कृष्ण हरी.